त्याचबरोबर शारदा मॅडम, अक्षय गोळी काळे सर, सर्व सहकारी आणि प्रिय विद्यार्थ्यांनो, आपली संस्कृती आहे की आलेल्या अतिथींचा आपण सत्कार जो आहे तो या ठिकाणी करत असतो। तर मी या ठिकाणी माननीय प्राचार्य सर आणि शारदा मॅडम यांना आमंत्रित करतो की त्यांनी प्रतीक्षा दापोरकरचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा। त्यानंतर मी काय विनंती करतो की त्याची पुष्पगुच्छ देऊन आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मुलांना तुम्हाला यापूर्वी मी सांगितलं होतं की ज्या वेळेला तुम्ही समोर खाली बसलेले असतात आणि त्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोठे झाल्यानंतर आपल्या कार्यामध्ये नाव मिळवल्यानंतर जेव्हा या 3 पायऱ्या चढून तुम्ही या ठिकाणी स्टेजवर बसता तो फार महत्त्वाचा आणि मोठा दिवस असतो आणि निश्चितच आपला परंतु मला समाजसेवा करायची आहे, मला पत्रकारितेकरता पुढे जायचं आहे, मला एका गावाचा विकास करायचा आहे आणि केवळ म्हणायचं नाही तर ते करून दाखवायचं। यामध्ये खरं कौशल्य आहे आणि हेच कौशल्य जाणून कवडे सरांनी आणि प्राचार्य सरांनी प्रतीक्षा दापोरकरला या ठिकाणी आमंत्रित केलं। आमची ती विद्यार्थिनी आहे, अतिशय अभिमानाने सांगावंसं वाटते आणि तिचा जो परिचय आहे मी या ठिकाणी थोडक्यात करून देत आहे। तर प्रतीक्षा दापोरकर ही अध्यक्ष माणिकदारा बहुउद्देशीय संस्थेमध्ये आहे। त्याचप्रमाणे प्रतीक्षा दापोरकर यांचं पूर्ण शिक्षण पुणे या ठिकाणी झालेलं आहे आणि पत्रकारितेमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी पूर्ण केली। त्यानंतर त्यांनी लोकमत, महाराष्ट्र टाइम्स आणि न्यूज चॅनलमध्ये बातमीदार म्हणून त्या ठिकाणी त्यांनी कार्य केलं, परंतु त्यामध्ये त्यांना समाधान लाभलं। संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील पंठा हे गाव, छोटंसं गाव आहे हे त्यांनी दत्तक घेतलेलं आहे। जिल्हा परिषद वर्धा समाज कल्याण यांच्या मार्फत त्या व्यसनमुक्ती समितीच्या सदस्य आहेत। मुक्त पत्रकार, सातत्याने लिखाण प्रकाशन त्यांचं सुरू असते। विवेकनामा प्रकाशनाचे संपादक आहेत आणि त्यांनी 2 संपादकीय पुस्तकं लिहिलेली आहेत। त्याचबरोबर सांगली रेडिओ स्टेशनवर माझे तुझे माझे या लेखाचे अभिवादन त्यांनी केलेले आहे। कारंजा घाटे येथील श्रावण संस्थेने त्यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केलेले आहे। त्याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की बंधारामध्ये असताना अनेक कार्यक्रम आणि मला फार अभिमान वाटत आहे की मी जवानमध्ये विद्यालयाची विद्यार्थिनी आहे आणि आज इथे माझा अनुभव मी आज कार्यक्रम सांगण्यासाठी मला इथे बोलवण्यात आले आहे। त्याबद्दल सर्वप्रथम मी कवडेसरांचे खूप आभार मानते की त्यांनी माझ्या नावाचा विचार केला। तर माझ्याकडे अगदी 10 मिनिट आहेत आता, त्यामध्ये मला काही गोष्टी महत्त्वाच्या ह्या सांगाव्याशा वाटतात। आता जो माझा परिचय करून दिला सरांनी की माझं पत्रकारिता आणि समाजकार्य यामध्ये शिक्षण झालेलं आहे आणि याचं मूळ सुरुवात जी कुठून झाली आहे तर ती नवोदय विद्यालयातून झाली। कारण आपण न्यूज वाचतो है ना, वाचन करतो, तर त्याच्यामध्ये वाचून सांगायची की इथे अशी घटना घडलेली आहे। पण प्रायव्हेट न्यूज चॅनल्स आले आणि एका सुट्ट्यांमध्ये मी बघितलं की जिथे जी घटना होत आहे त्या ठिकाणी तिथला एक बातमीदार जायचा आणि तिथून वार्तांकन करायचा। तुम्ही बघितले की बातम्या आता तर बऱ्यापैकी होतात, तर म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या वयाचे होते तेव्हा असं बातमीदार जाऊन तिथं लाईव्ह टेलिकास्ट करत नव्हता। हे मग सुट्ट्यांमध्ये गेल्यानंतर मला लक्षात आलं की हा काही वेगळा प्रकार आहे आणि मग एक दिवस असेंब्ली होती आणि मी शिवाजी हाऊसची विद्यार्थी आहे आणि मग बातमी सांगायची तेव्हा
इंगळे सर इंग्लिशचे, तर त्यांनी मला म्हटलं की तुम्ही छान करू शकतेस. तोपर्यंत नाटक आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये होतेच. वक्तृत्व स्पर्धा म्हटली की पहिला नंबर ठरलेला असायचा. तर मग ते झालं की अरे याच्यामध्ये आपण ध्येय करू शकतो का, आणि मग नंतर मी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. अजूनही माझ्यानंतर माझ्या गावामध्ये मी किती जणांना सांगते की ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यायचं असेल तर काय करता येऊ शकतं. पण आपल्या खेडेगावांमध्ये मधून येणारे विद्यार्थी म्हणा किंवा काय, तर कुठेतरी धाडसाचं क्षेत्र असू शकतं का, इथे आव्हान असू शकतं का, म्हणून इथे यायला बघत नाही. मुळात आव्हानं आहेतच, नक्कीच आहे. पण याला ॲज अ प्रोफेशन म्हणून आपण विचार करू शकतो का. तर पत्रकाराला काय हवं असू शकते की पत्रकारितेची स्किल्स काय असू शकतात. आपल्याला लिहायला मुली शिकवत होत्या का, ऐकलं असेल ना कधीतरी, मुलींना शिक्षणात मनाई होती, बंदी होती. मग असा झाला असेल की समाज मग कोणी शिकवलं मुलींना, तर समाज कार्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आज बघा मुली शिकल्या आणि किती बदल झाला. समाजाच्या किंवा भारताच्या आर्थिक स्थितीमध्ये बदल झाला, शैक्षणिक स्थितीमध्ये बदल झाला, आरोग्याच्या स्थितीमध्ये बदल झाला. कारण महिला डॉक्टर झाल्या, नर्सेस झाल्या आणि आरोग्याचे अनेक प्रश्न सुटले. एकंदरीत राजकीय पण परिस्थिती बदलली. म्हणजे एका सामाजिक बदलाने, एका सामाजिक धर्माने सगळं बदललं. तर हा एक असा बदल असतो जो समाजाला कार्यक्षमता वाढवतो, समाजाला कार्यक्षम करतो, आणि याला समाज कार्य म्हणतात. हे असं नाही की माझ्यामध्ये करुणा आहे आणि मी एखादी माझ्याच्या दुःखीत पीडित बाई आली आणि तिचं दुःख ऐकलं, हो ग बाई बरोबर आहे तुझं म्हणणं, मला समजतंय, असं नसतं ग, बाईचं जीवन असंच असतं, असं म्हणून तिचे प्रश्न सुटतील का, सुटणार आहे का, नाही. मग ती जर एका महिला असेल, भले ती परित्यक्ता असेल, विधवा असेल, कुमारी स्त्री असेल, तर ती तिचा उदरनिर्वाह कसा करेल. तिच्याकडे जर मुलं बाळ असेल आणि ती एकच पालक असेल तर ती तिच्या मुलांसाठी उच्च शिक्षणाचे पर्याय करून शोधू शकेल. तिला काही आर्थिक मदत हवी आहे का, मग सरकारी योजना तिच्यापर्यंत कशा पोहोचू शकेल. हे जे सगळं आपण पोहोचवतो एका व्यक्तीपर्यंत किंवा समूहापर्यंत, समाज घटकापर्यंत, तर ते समाज कार्य आहे. जेव्हा मला लक्षात आलं की पंचायत या गावामध्ये अजूनही नाल्याने पाईपलाईन नाही, महिला इतके वर्ष झाले नाल्याने पाणी आणतात आहे. मुलांना शिक्षणासाठी अशा शाळा घेऊन चालल्या की ज्याच्यामध्ये मुलांची प्रगतीच नाहीये. मी सरळ सांगितलं त्या शाळेमध्ये मुलांना घालून बंद करा, कारण तुम्हाला पुढची पिढी चांगली करायची आहे ना. आपल्या आईवडील कुठेतरी चांगले शिकले किंवा त्यांचे विचार चांगले म्हणून आपण आज इथे आहोत, चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन केली. तर हा बदल हवा असं वाटतं. आणि मग मी म्हटलं की कुठेही काही असं गरज लागेल तर पंचायत गावासाठी मी आहे आणि आम्ही शेतकरी गट तयार केला. त्याच्यामध्ये शेतकरी गटाच्या मार्फत ज्या काही सरकारी योजना आहेत त्या त्यांना दिल्या आणि एकत्रित शेती करून उत्पन्न वाढीसाठी आज 2% उत्पन्न वाढलेलं आहे, जे की मागच्या वर्षी असं करणं गरजेचं आहे. आणि समाजकारण देखील थांबत नाही, कारण जसे जसे पिढी बदलते प्रश्न बदलत आले. आज ॲडिक्शनचा प्रश्न आला, ई ॲडिक्शन सुरू झालंय, मोबाईलचं ॲडिक्शन आहे, ई सिगारेट आहे, किती प्रकार आहे. आणि सुरक्षा ही कधीच नव्हती. महिला सुरक्षा ती आधी असो आता असो. तर आज तुम्ही जे काही नाव ऐकत असाल, माझे अनेक मित्रमैत्रिणी आहेत, दीपा पवार आहे, जी भटक्या विमुक्तांचे मुलं आहेत, म्हणजे कचरा वेचक महिला असतील किंवा चिंध्या